नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, MPSC अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता या संदर्भातील जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत. आज 25 फेब्रुवारी 2024चं जे अपडेट आहे, अनेक विद्यार्थी आपल्याला मेसेज करत असतात, फोन करत असतात की सर या आठवड्यामध्ये काही अभ्यासक्रमासंदर्भात किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या माहिती आहेत किंवा अफवा असतात त्यावर आपण निश्चितच चर्चा करत असतो. मित्रांनो, आपण पाहिलं तर मागील 2 आठवड्यामध्ये अनेक बदल, अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. जसं की 112, 113 परत अप्लाय करण्यासाठी असू देत किंवा 114 आणि 113 त्यामध्ये देखील जे 50 ते 55% दरम्यान गुण असणारे विद्यार्थी PGला त्यांना देखील परत संधी कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते त्यांना दिलेली होती. त्या संदर्भात देखील आपण त्यावेळेस प्रत्येक संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितली होती. तर आज देखील आपण या व्हिडिओमध्ये जे मागच्या आठवड्यातल्या जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्यावर आपण विधान करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मित्रांनो, MPSC अंतर्गत मेडिकल जसं आपलं जाहिरात क्रमांक 143, 44, त्यानंतर 48, 50, त्यानंतर 63 जाहिरात क्रमांक 64, 65, 66 आणि आपली जाहिरात क्रमांक 112 प्राध्यापक, 113 सहयोगी प्राध्यापक, 114 सहाय्यक प्राध्यापक आणि 115 अधिव्याख्याता या सर्वच जाहिराती संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, जेणेकरून या संदर्भातील सर्व अपडेट आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहेत. बघा, MPSC अंतर्गत मेडिकल कॉलेज प्रोफेसर लेक्चरर्स रिझल्ट देखील लागलेला आहे. आपण MPSCच्या वेबसाईटला तुम्ही चेक करू शकता, त्याचा रिझल्ट देखील लागलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर आपल्या जाहिरातीच्या नंतरनं म्हणजे हे जे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक भरती, त्यानंतरनं कला कॉलेजमधील प्राध्यापक भरती आणि आपले महाविद्यालय शाखा यामधील प्राध्यापक भरतीच्या नंतरनं ही जाहिरात आली होती आणि त्याची भरती प्रक्रिया देखील पूर्णत्वाकडे म्हणजे रिझल्ट देखील लागलेला आहे. फक्त इंटरव्ह्यू झालेला आहे, इंटरव्ह्यूचा रिझल्ट देखील लागलेला आहे. म्हणजे का असं झालं तर ही देखील प्राध्यापक भरतीच होती, मात्र या ठिकाणी ॲप्लिकेशन कमी आले होते आणि आपले जे हे सर्व मी जाहिरात क्रमांकांची चर्चा केली आहे त्या सर्व जाहिरात क्रमांकाबाबत जर आपण पाहिलं तर जाहिरातीनुसार ॲप्लिकेशन हे 11,000, 13,000 आता तर वाढले पण असतील, 14-15 हजारापर्यंत आकडा गेला असेल. तर त्यामुळं म्हणजेच ॲप्लिकेशन जास्त आल्यामुळं आपली परीक्षा होणार आहे हे निश्चित आहे. म्हणजे परीक्षाबाबत कुणीही म्हणजे मनामध्ये किंतु परंतु आणण्याचं काम नाही आहे, कारण की परीक्षा आपली 100% होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम कधी जाहीर होईल तर बघा, आपली जाहिरात ही अनेक वेगवेगळ्या अडथळ्यातून पुढे जात आहे. त्यामुळं आपली जी परीक्षा आहे तिचा अभ्यासक्रम जो आहे तो या पुढच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे. कारण जर आपण मागील सर्व परीक्षेचं जे अवलोकन केलं सरळ सेवेचं तर त्यांनी 4-5 महिन्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतरनं अभ्यासक्रम जाहीर केले होते. तर अंदाजे परीक्षा कोणत्या महिन्यात होईल, तर अशा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारत असतात की सर अंदाजे परीक्षा कोणत्या महिन्यात होईल. तर माझा एक अंदाज आहे, तर जर अभ्यासक्रम या फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर झाला तर आपला जो परीक्षा असेल ती निश्चितच जून महिन्यामध्ये असेल. जून महिन्यामध्ये आपली परीक्षा होऊ शकते. तर सध्या कोणता अभ्यास करायचा यावर सातत्यानं प्रश्न विचारला जातं. ते मी सांगत आलेलो आहे. तुमचं जर अधिव्याख्याता पदासाठी असू देत किंवा तुम्ही प्राध्यापक पदासाठी असू देत, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी असेल, तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास करा सध्या तर, कारण की तोच एकमेव पर्याय आहे. सातत्यपूर्ण तुमच्या विषयातील बारकावे हे देखील तुम्ही अभ्यासू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी केली जाईल या विषयावर देखील आरक्षण काय असेल, सामाजिक आणि संवर्गणीय आरक्षण याच्यानुसार निवड प्रक्रिया होत असते. परीक्षेतील 200 मार्काची एकच पेपर असेल, 100 प्रश्न असतील 200 मार्काला. त्यानंतरनं आणि विषयानुसार आपल्या जागा भरल्या जात नाही, संवर्गनिहाय जागा भरल्या जातात. आता परीक्षेत होईल की मुलाखत, असा अनेक विद्यार्थ्यांचा या आठवड्यामध्ये प्रश्न आले होते. तर आपली मुलाखत तर होणार आहे, पण त्यापूर्वी परीक्षा होईल. तुमची 200 मार्काची 100 प्रश्न असतील जे 200 मार्काला
आणि एक तासाचा कालावधी असेल. 1 तासासाठी ही सर्व परीक्षा असेल. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर मी हे पण सातत्यानं प्रश्न विचारत असतात विद्यार्थी, की मला या परीक्षेत कोणत्याही हालतीमध्ये यश मिळवायचं आहे. यश मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. तुमच्या अभ्यासामधलं सातत्य, तुमच्या विषयातील सातत्य आणि तुमचं स्वतःवरील आत्मविश्वास आणि पठारावस्था कोणतीही न येऊ देता सातत्यपूर्ण अभ्यास करणं हेच महत्त्वाचं यशामागचं गमक असणार आहे. सातत्य कसं ठेवायचं? तर तुम्ही तुमचं बघा, मन आणि शरीर एकत्र केलं तर अभ्यास होत असतो. त्यासाठी तुम्हाला योगा, प्राणायाम, आपलं ध्येय निश्चित आणि ते सातत्यपूर्ण टिकून ठेवण्यासाठी जसं आपण एखादी ज्योत तेवत ठेवतो बघा, जसं परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास असतो, तोच आत्मविश्वास ज्या विद्यार्थ्याचा परीक्षा हॉलमधून बाहेर पडताना असेल, परीक्षा पेपर सोडून, तो विद्यार्थी 100% यशस्वी होत असतो. त्यामुळे सातत्य ठेवण्यासाठी प्राणायाम, योगा आणि आपण मन आणि शरीर कसं जोडून ठेवतोय, कारण अभ्यास करत असताना मन स्थिर असणं आणि शरीर निरोगी असणं हे खूप गरजेचं असतं. त्यानंतर मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमी आहे असं आपण म्हणू शकतो. असा देखील अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखती संदर्भात प्रक्रिया कशी असते? तर 50 मार्काची मुलाखत असते. तुम्हाला 21 मार्क कमीत कमी पडले तर तुम्ही पास आहेत, 20 पडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय, मुलाखतीमधून तुम्ही बाहेर पडू शकता. इथं तुम्हाला 200 पैकी 200 मार्क मिळाले म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला 200 पैकी 200 मार्क मिळालेत आणि मुलाखतीला तुम्हाला 20 मार्क मिळालेत तर तुम्ही या मुलाखतीतून म्हणजे पूर्ण भरती प्रक्रियेमधून बाद केलं जातं. तर बघा, एक विद्यार्थ्यांनी मला एक बातमी पण पाठवली होती की एमपीएससीच्या परीक्षेसंदर्भात शासकीय भरती करणारी एमपीएससी कंत्राटीवरच चालते. शासनाच्या भूमिकेला हरताळ, आयोगाकडे अपुरे मनुष्यबळ, ही लोकमतची बातमी होती. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलं होतं एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून म्हणजे ती एक स्वतंत्र संस्था आहे, जे भारतीय राज्यघटनेमध्ये तिची तरतूद आहे. शासनातील भरती प्रक्रिया ही संस्था पार पाडत असते. आपण ही जर बातमी पाहिली तर गोपनीय राहील का? तर पार पाडत असते. अशा संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती केल्यावर गोपनीयतेचे काय, असा सवाल उपस्थित होतो. सरळ सेवा भरती होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व शासकीय भरती एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी आता होत असताना एमपीएससीकडे अपुरे कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे ही मागणी कशी मान्य होणार असाही प्रश्न आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं, यामुळे आपण जी आपली दीर्घाई होते म्हणजे आपली परीक्षा होण्यासाठी जो 12 फेब्रुवारीची ही बातमी आहे, आपली जी परीक्षा खूप उशिरा होत आहे त्याचं कारण एवढंच आहे की या एमपीएससीकडे जे मनुष्यबळ आहे ते अपुरं आहे. त्यामुळं त्यांना भरती प्रक्रिया व्यवस्थित पारदर्शक ठरवण्यासाठी वेळ लागत आहे. एमपीएससी मार्फतील रिक्त पदे न भरणे तसेच अतिरिक्त पदे मंजूर न करणे यामुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. हा विलंब ज्यामुळे होतो आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? भरती प्रक्रिया संत गतीने सुरू असून उमेदवारांना त्याचा नाहक फटका बसत आहे. अगदी बरोबर आहे. हे स्टुडंट असोसिएशनचे विद्यार्थी आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया आहे, महेश बडे. तर एकंदरीत ही जी सर्व भरती वेगवेगळ्या जाहिराती आल्यात, इंटरव्ह्यू चालू असतो, इंटरव्ह्यूमध्ये देखील त्या पॅनल प्रमुख हे सदस्य असतात. त्यामुळं आपल्या भरती प्रक्रियेला वेळ लागत आहे. तरी देखील या वेळेमधून देखील आपली भरती प्रक्रिया ही गोपनीय पद्धतीनं आणि परिपूर्ण पद्धतीनंच होणार आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. आता आपण काय केलेलं आहे, आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून देखील आपण भरती प्रक्रियेसंदर्भातील अपडेट माहितीसाठी ॲप लॉन्च केलेलं आहे, ज्यावर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतरनं बघा, या ठिकाणी तुम्ही जर सर्च केलं ऑल एक्झाम कट्टा तर त्या ॲपमध्ये ॲप इन्स्टॉल केल्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल झालेला आहे. त्यामुळं बघा, त्यावर क्लिक केलं की तो ॲप ओपन होईल, ऑल एक्झाम कट्टा. आणि ॲपवर तुम्ही गेल्यानंतरनं बघा, सेटनेटचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला म्हणजेच परीक्षेमध्ये तयारी करण्यासाठी आपण हे जे 2 कोर्सेस चालू केलेले आहेत, त्यामध्ये जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115, 116 आणि जाहिरात क्रमांक 143, 144, 148, 49 आणि 50 आणि जाहिरात क्रमांक 163, 164, 166. तर यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर आपण पाहूयात ओपन करूनच.
बघा, हा जो कोर्स आहे, मेंबरशिप कोर्स आपण सुरू केलेला आहे, तो 6 महिन्याचा कालावधी असणार आहे. आता त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कंटेंट मिळणार आहेत बघा. यामध्ये तुम्ही कंटेंटमध्ये गेलात की एकूण फोल्डर दिसतील तुम्हाला वेगवेगळे. त्यामध्ये आपण पाहू शकता यामध्ये टीचिंग जॉब एक्झाम सिलेबस मिळणार आहे. IMP नोट्स आता सध्याला आपण 3 फोल्डर टाकलेले आहेत. IMP व्हिडिओज असणार आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत. त्याबरोबरच MPSCचं जे इंटरव्ह्यू जे आहेत ते देखील तुम्हाला पाहणार आहेत. चला तर मग आपण पाहूयात काय आहे. मग या ठिकाणी वेगवेगळे सिलेबसचे व्हिडिओज यात आपण पाहू शकता. हे सर्व वेगवेगळ्या सिलेबसचे व्हिडिओज आपण मराठी असेल, जो काही असेल विषय वाईज आपण त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्याबरोबरच IMP नोट्स यामध्ये जे RT ॲक्ट 2009 असेल, त्यानंतरनं NAP असेल, ते RTI ॲक्ट 2 म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आता आपण एवढं अपलोड केलेलं आहे. त्याबरोबरच तुम्हाला आणखी IMP नोट्समध्ये मिळेल. त्यानंतरनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यामध्ये मिळतील. IMP व्हिडिओज या ठिकाणी असतील. ते सर्व वेगवेगळ्या याच्या संदर्भातील जे IMP व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. त्याबरोबरच इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूमध्ये जसं की आता आपण MPSC तयार करणार आहात, तुम्हाला 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यूला कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तर त्या संदर्भातील तुम्हाला या ठिकाणी गायडन्स, इथं कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू झाले, इंटरव्ह्यूसाठी पॅनल प्रमुख कोण होतं हे तुम्हाला माहिती मिळणार आहे. प्रश्न कोणता विचारला, त्यावर आन्सर काय दिलेला आहे विद्यार्थ्यांनी, ते तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे. मेंबर 1नी कोणता क्वेश्चन विचारला, मेंबर 2नी कोणत्या क्वेश्चन विचारला. अनेक विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी अपलोड करायचं काम सुरू आहे. अशा पद्धतीनं जी परीक्षा संदर्भातील जी बेसिक माहिती आहे ती तुम्हाला या कोर्सेसमध्ये म्हणजे 101 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. 112 आणि 113साठी हा कोर्स आहे. 14, 15, 16साठी हा आहे आणि 143, 44, 48, 49, 50साठी हा आहे आणि 63, 64, 65 आणि 66साठी खालचा कोर्स आहे. त्याबरोबरच याच ॲपमध्ये आपल्याला वेगवेगळे सेट नेटचे देखील विषय वाईज कोर्सेस अतिशय कमी दरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. वेगवेगळ्या टेस्ट सिरीज देखील त्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे. याचा देखील आपल्याला निश्चितच परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. चालेल, जर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांनी निश्चितच ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करावं आणि तो फक्त 101 रुपयामध्ये तुम्हाला कोर्स तो मिळणार आहे. 6 महिन्यासाठी कोर्सची मेंबरशिप मिळणार आहे. ज्यावेळेस अभ्यासक्रम निश्चित होईल त्यावेळेस आपण विषय वाईज झाला, कॉमन झाला तरी देखील आपण कोर्सेस सुरू करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जे प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका.